तर नवी मुंबईत घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होतोय। आज सकाळपासून गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे। तर नाशिकच्या नांदगावमधील गॅस सिलेंडरच्या काळा बाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाकडून पथकाची नियुक्ती करण्यात आली। पथकातील अधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सी आणि गोडाऊनची तपासणी करण्यात आली आहे। ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये गॅस एजन्सीकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा फटका बसलाय। सिन्नरमधील जवळपास 150 कारखानदारांना गॅस टंचाईचा फटका बसलेला आहे। गॅस अभावी कारखानदारांचं उत्पादन बंद पडलंय। उत्पादन थांबवल्यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर रत्नागिरीच्या शांतादुर्गा गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी गॅस बुकिंगसाठी गर्दी केली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला। तर 25 दिवसांचा सिलेंडर बुकिंग आता 45 दिवसांवर गेल्यानं नागरिक चिंतेत आहेत। तर धाराशिवमध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमित सुरू राहणार आहे। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर आलेला आहे। जिल्ह्यातील 27 गॅस एजन्सीजना आता घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले। तर नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमधील कॅन्टीनमध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। सिलेंडर नसल्यानं सध्या इंडक्शनवरती स्वयंपाक करावा लागतोय। हॉस्पिटलमधील रुग्णांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलेली आहे। आता चालू झालेली आहे, त्याच अनुषंगाने कालपासून निर्णय घेतला आहे आणि आज 3 सिलेंडर 2 दिवस पुरतील किंवा आज 3 सिलेंडर जे आहेत ते 2-3 दिवस पुरतील, 2 दिवस पुरतील, पण आम्हाला 7 सिलेंडर पर डे लागतात। या हॉस्पिटलची डिमांड आहे। तर आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम ग्रामीण भागातही दिसू लागलेला आहे। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे इंदापूरमधील हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले। गॅस उपलब्ध होत नसल्यानं अनेक हॉटेलमध्ये अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर करावा लागतो। तर जळगावमध्ये घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं दुसरीकडे वखारीवरील जळाऊ लाकडांची विक्री वाढलेली आहे। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून लाकडाची विक्री वाढली आहे। आधी 400 ते 500 किलो लाकडांची विक्री होत होती, मात्र आता 4 ते 5 हजार किलो लाकडांची विक्री होत असल्याची माहिती आता समोर आली।